टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। येत्या 3 एप्रिल पासून चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने माता महाकालीची जी प्रसिद्ध यात्रा आहे ती सुरू होत आहे आणि त्या यात्रेच्या अनुषंगाने भक्तांच्या सोयीसुविधेसाठी आवश्यक गोष्टी करण्याकरता म्हणून आज एक पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, WCL, PWD आणि संबंधित यंत्रणांच्या सोबत महाकाली मंदिर प्रशासनच्या माध्यमातून महाकाली महोत्सव समिती या सगळ्यांची एक संयुक्त बैठक या ठिकाणी केली आणि ज्यामध्ये भक्तांच्यासाठी म्हणून काही सोयीसुविधा करण्याची आवश्यकता वाटली, त्या करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे। याच्यातली महत्त्वाचं म्हणजे तो यात्रा परिसर जो छोटा झाला तो यात्रा परिसर मोठा करायचा, कारण की यावेळेस कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने यात्रेकरू या ठिकाणी येणार आहे। एक पर्यायी रस्ते याला करायच्या, पाण्याची मोठी व्यवस्था, विद्युत, दिवाबत्ती आणि महिलांचे च्या ठिकाणी प्रसाधनगृह हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याचा या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला आहे। सोबतच त्या ठिकाणी 1.5 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे, 2 कोटी 90 लाख रुपये हे महाराष्ट्र शासनाने सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे। पैसे आणखी लागत असतील तर तेही त्या ठिकाणी देण्यात येईल, परंतु यात्रा जी महाकालीची यात्रा जी जगप्रसिद्ध आहे, भारतामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध आहे, त्या यात्रेच्या अनुषंगाने सर्व व्यवस्था करण्यासाठी बैठक घेतली, सूचना दिल्या। त्याचा एक आढावा पुन्हा आम्ही पुढच्या काळामध्ये घेणार आहोत। झरपट नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक त्यांच्यासाठी गंगा नदीचा आहे, त्याच्या शुद्धीकरणासाठी त्याच्याच या अनुषंगिक कामं ही करण्याच्या या ठिकाणी प्रशासनाला सूचना केलेल्या आहे आणि हे आजची आढावा बैठक या ठिकाणी या कामात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।